आपण पाहत आहात जाणता महाराष्ट्र न्यूज. मागील आठवड्यापासून आपण काडगाव येथील घटना पाहता आलेलो आहोत. येणाऱ्या 16 तारखेला सूर्यकांत कांबळे यांनी इशारा दिलेला आहे. एक ग्रामपंचायतीचा जो कारभार आहे तो त्यांना विश्वासात घेऊन होत नाही आणि ते विद्यमान सदस्य पण आहेत. तर त्या अनुषंगाने आज आपण काडगाव येथे ग्राउंड रिपोर्टिंगसाठी आलेलो आहोत. खरोखर सूर्यकांत यांनी जे आरोप केलेले आहेत, पिण्याच्या पाण्यासंदर्भात असतील, गटारी संदर्भात असतील किंवा काडगावमधील इतर काही समस्या असतील, त्या आपण समस्या पाहणार आहोत. लक्ष्मण हरदास गोरसे. जसं की सूर्यकांत सरांनी ग्रामपंचायतीवरती वेगवेगळे आरोप केलेले आहेत सध्या. त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी असेल, गटर असेल, इथल्या इतर समस्या असतील. तर आपण महत्वाचं पिण्याच्या पाण्याच्या समस्याकडे येऊ. पिण्याच्या पाण्याची काय समस्या आहे? पिण्याची पाण्याची इथं बोर नाही, काय नाही, बोर चालू नाही, बोर आटलेली आहे. बोर आटलेली आहे. आता सध्या उन्हाळा चालू आहे, मग पिण्याच्या पाण्यासाठी काय करताय? काय बाहेर जावं लागतं पाणी आणायला. कुठं? विशी मध्ये जाऊन आणतो आम्ही पाणी. वेशीमध्ये कुठून पाणी? मग त्या ग्रामपंचायतीच्या समोर बोर आहे, तिथलं पाणी जाऊन आणतो. आता इथं आरो वॉटर फिल्टर वगैरे काय नाही इथे साहेब. बरं पहिले होते का? इथे पहिलेपासूनच नाही. सूर्यकांत म्हणतात की गावामध्ये कुठं वॉटर फिल्टर त्यांनी बसवलेले होते, पण त्याला पाणीच नाही. हे ते आता ते बंद पडलेलं आहे. किती दिवसापासून बंद आहे? बरीच वर्ष झाली. तुम्हाला जर आरोचं पाणी प्यायचं म्हणलं तर कुठून आणावं लागतंय? कुठून विकत घ्यायचं, दुसरीकडून घेतो आम्ही. विकत घ्यावं लागतं. किती रुपयाला विकत घ्या? 20 रुपयाला झाड. अशोक तायापा कांबळे. मी राहणार काटगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. येणाऱ्या 16 तारखेला हा, आपल्या इथे उपोषण होणार आहे ग्रामपंचायत पुढं. हा. तुमच्या ज्या समस्या काय समस्या आहेत त्या? आमच्या काय समस्या जे आहे ते आम्हाला भीमनगरमध्ये अद्याप आतापर्यंत पाणी, पिण्याचं पाणीच नाही. वापरायचं पाणी कमी ना जास्ती मिळेल, पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथं नाही. चुकून नाही, आम्ही त्यांना आग्रह केलं, दोनदा ह्याला सरपंचाला बोललं, पुन्हा ग्रामसेवकला बोललो, कालगी ग्रामसेवकला बोललो. आम्हाला ह्या आमच्या भीमनगरमध्ये आमच्या दलिताची जागा आहे, त्या जाग्यात आम्हाला बोर मारून द्या. आम्हाला उत्तर तर तो ग्रामसेवक काल काय म्हणला ते त्यांनी ग्रहण केलंय म्हणून कुठं बोरचं, ते तिथलं जाऊन आणा. 2 किलोमीटर जायचं का, तर जाऊन आणावंच लागतंय. अधिग्रहण केलेल्या बोरचं पाणी 2 किलोमीटर जाऊन तुम्हाला तिथून आणावं लागतंय. मग ते म्हणतात की तिथून आणावंच लागतंय. आम्ही म्हणलं आम्ही कामाधंद्याला जाणार आणि तिथे बोर 8ला सुटणार, आम्ही 8च्या आधी कामाला जाणार, मग ते पाणी कावा आणून प्यायचं? आम्ही झारचं पाणी 25 रुपयानं घेऊन प्यायला आलो. आमची पाण्याची, मग त्या पाण्यासाठी आमचं काम बुडावं लागेल, रोजगार पण बुडावं लागेल. मग ह्याची तुम्ही दक्षता घ्या. गटारीचं आमचं रस्त्याचं राहू द्या शिवाय, पण पिण्याच्या पाण्याची आम्हाला आमच्या दलित वस्तीमध्ये, आमच्या भीमनगरमधल्या सगळ्या नागरिकाची घर आहे, त्या घरासमोर आम्हाला बोर मारून द्या. येणाऱ्या 13 तारखेला BDO साहेबांनी बैठक ठेवलेली आहे, समन्वय बैठक म्हणून. त्या बैठकीमध्ये हा तुम्ही मुद्दा मांडाल का? मांडता विना मांडायला मी सांगतो की माझ्या वस्तीमध्ये आमच्या हक्काचं, आंबेडकरच्या हक्काचं पाणी पाहिजे. माझी वस्तीमध्ये जागा नसेल तर मी जागा उपलब्ध करून देतो, पण माझ्या वस्तीत माझ्या हक्काचं पाणी पाहिजे. मला दुसरीकडे जायचं नाही. आपण इथं आलेलो आहोत भीमनगरमध्ये आणि ही ग्रामपंचायतनं बांधलेली पाण्याची टाकी आपण पाहतोय. आणि इथं मेन म्हणजे ओटा नाहीये. इथली खालची परिस्थिती तुम्ही बघू शकता. तर आपल्या जवळ आणि आपल्यापाशी भीमनगरमधील नागरिक आलेले आहेत, त्यांना आपण विचारू. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव संभाजी पिराप्पा गोरसे. ही टाकी कधी बांधलेली आहे? ही टाकी बांधून 2-4 वर्ष झाला. आता पाण्याची समस्या आहे म्हणताय, पण टाकी बांधलेली आहे, त्याला पाणी नाही का? टाकीत पाणीच नाही, वड्यात आणून घागरून होता पाहिजे. किती दिवसापासून टाकीत पाणी नाही? आता 2-3 महिने झालं पाणी नाही, बंदच पडलेले आहे. बंदच आहे. 4 घागरे येते त्यात लगेच बंद पडते बोर. ह्या टोट्या पण तुम्ही बघू शकता, मोठ्या नव्या गाठी. पूर्णपणे बंद पडलेल्या अवस्थामध्ये हे सर्व दिसत आहे.
यांनी सांगितलेल्यानुसार आपण इथं शौचालय जे ग्रामपंचायतीनं बांधलेलं आहे ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथलेच नागरिक आहेत. भैया तुमचं नाव काय? गंगाधर गोरसे. काय सांगाल शौचालयाबद्दल? पुरुषासाठी शौचालय ना स्त्रियासाठी शौचालय बांधलेलं आहे, पण ह्याच्यात पाणीच नाही. घरातून पाणी घेऊन यायचं का? घागर घेऊन आतमध्ये तर भांडी वगैरे चांगले आहेत का? डुकर आहे ती. डुकरं बघा आहेत की बघा की हो का समोर बघा हो का. दरवाजे बंद पडके दिसत आहेत. डुकरं दिसाल ती का नाही आता? जे आहे ते विषय अजून इथंच आहे ते गटरेचं उचलले ती का ग्रामपंचायत काढत नाही का? ग्रामपंचायत काढत नाही. कधीपासून येत नाही. तुमचं नाव सांगा. दिलीप भीमराव कोलते, त्याच गावचे. हा काडगाव, रहिवासी काडगाव. मुतारीची काय समस्या आहे? मुतारीची समस्या मी जवळ 6 महिने झालं ग्रामपंचायतला शेतकरी संघटने म्हणून ठराव बी दिलेला आहे की बाबा स्टँडवर एक मुतारी बांधून द्या आणि महिलाला बसायला एक जागा खाली करून, म्हणजे गाळ्या जे आहेत ती गाळा खाली करून महिलाला बसायला स्टँडवर द्या. महिलांचा काय प्रॉब्लेम होतोय? हा? काय प्रॉब्लेम होतोय महिलांसाठी? हे बसायला स्टँडवर परगावला जायला त्यांना तिथं जागा नाही, मग स्टँड बनवून द्या इथे एक. आणि जवळजवळ 10-15 हजार लोकसंख्या आहे, गाडगावची लोकसंख्या आहे. 16 तारखेला सूर्यकांत कांबळे हे उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा आमच्या शेतकरी संघटनेतर्फे त्यांना आम्ही स्वतः आम्ही बसवणार आहे आणि त्यांना पाठिंबा तर आहे. गावची काडगावची 15,000 लोकसंख्या, रोडची कुठलीही व्यवस्था नाही. रोड बी व्हावं म्हणजे करतो म्हणतात, केले नाहीत. ही आमची काडगावची नागरिकाची समस्या आहे. म्हणजे त्यांनी जे ग्रामपंचायतीवरती आरोप केलेत त्याचे कुठं तर ते सत्य आहे त्याच्यामध्ये. सत्य तर त्याने गावकऱ्यासाठीच करायला लागले का? पण आता ह्या साईडला पाहताय जिल्हा परिषद शाळा आहे, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि ह्याच्या बरोबर मध्ये हे आपण पाहताय हा वॉटर प्लांट आहे त्यांचा, आरो वॉटर प्लांट. तर हा पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे. तसे सूर्यकांत कांबळे बोलले होते की आमच्या गावामध्ये वॉटर प्लांट आहेत पण त्याला पाणी नाही आहे. तर आपण आज ग्राउंड रिपोर्टिंगसाठी डायरेक्ट इथं वॉटर फिल्टरपाशी आलेलो आहोत. हा वॉटर प्लांट किती दिवसापासून बंद आहे? कमीत कमी याला बांधून 8 वर्षे झालेत. म्हणजे अगोदरचे 5 वर्ष चालू 3 वर्षे. 8 वर्षामधून मागील एक 2 ते 3-4 वर्षापूर्वी चालू होता. आता हे आमचे बावडीत सन 2023 पासून आल्यापासून ही एकही दिवस चालू नाही. या साईडला या शाळेतला साईडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, त्याच्या पलीकडे जिल्हा परिषद प्रशाला आहे आणि इकडल्या साईडला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. म्हणजे एवढं एकदम म्हणजे सर्व विद्यार्थी असतील किंवा रुग्ण असतील यांच्या सेवेसाठी सुद्धा पाण्याची म्हणजे उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायत उपलब्ध करून देत नाहीये. पाणी होतं पण दूषित झाले म्हणून आपल्याला काय समस्या हातपंप मला वाटते 25-30 वर्षापूर्वी तयार केले हातपंप आहे. ग्रामपंचायतकडे याबाबत सांगितलं बी आज काही दुरुस्ती पण होत नाही. आणि विशेष म्हणजे ह्या हातपंपाच्या जवळ गटर असल्यामुळे या गटारीचं पूर्णपणे पाणी शोषून याच्यामध्ये या बोरमध्ये जाते आणि पूर्णपणे या हातपंपमध्ये पाणी दूषित झालेलं आहे. आणि हे पाणी पहिलं आम्ही पिण्यासाठी वापरत होतो. आता गाव पण आणि भीमनगर पण या पाण्याचा वापर करत नाही. 16 तारखेला जो तुम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे ग्रामपंचायतला, त्याच्या अनुषंगाने आपले तुळजापूरचे BDO साहेब यांनी 13 तारखेला समन्वय बैठक बसवलेली आहे. ही बैठक कशा प्रकारे तुम्ही पाहताय? मी सूर्यकांत वसंत कांबळे,
ग्रामपंचायत कार्यालय काटगावचा सदस्य आहे. 2000 2023 पासून आजपर्यंत जो वित्त आयोगाचा विकास निधी असेल, दलित वस्तीचा विकास निधी असेल, आजपर्यंत त्यांनी एक 3 वर्षात मी दलित वस्तीमध्ये 50 लाखाची कामं केलो असं म्हणजे दावा करतात सरपंच. मला एक सरपंचाला विचारायचं आहे की दलित वस्ती भरपूर आहेत काटगावमध्ये, परंतु भीमनगरमध्ये तुम्ही 1ही रुपयाचं आजपर्यंत 3 वर्षाच्या काळामध्ये काम केलेलं नाही. आणि जे काल म्हणजे आम्ही सर्व समाज बांधव काल ग्रामपंचायतला गेलो असता ग्रामपंचायत अधिकारी यांना सांगितलं की बाबा आमचा 13 तारखेला फोटोची स्थापना आहे बाबासाहेबांच्या जयंतीची, आणि गटारीची स्वच्छता नाही, पाणी पिण्याची व्यवस्था नाही आणि लाईटची व्यवस्था नाही. याच्या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज द्या असं बोलले, परंतु आम्ही 30 तारखेलाच त्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे. लेखी स्वरूपात अर्ज दिल्यानंतर आमची चर्चा झाली की बाबा त्यांनी तुम्ही लेखी द्या, आम्ही तुमचा विचार करू असं बोलले. त्यानंतर आम्ही पूर्ण समाज बांधव काल तुळजापूर पंचायत समिती येथे BDO साहेबांची भेट घेतली. त्या BDO साहेबांनी चर्चेमध्ये असे सांगितले की तुमची जी पूर्ण बॉडी आहे ग्रामपंचायत सदस्यांची आणि सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत अधिकारी असतील यांची एक समन्वय बैठक ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मला एक सांगायचं आहे, मी आजपर्यंत इथं ग्रामपंचायत सदस्य असून जर कुठला निधी आलेला असेल जर मला समजू देत नसतील तर आता पंचायत समिती तुळजापूर येथे पूर्ण सदस्य सरपंच किंवा पंचायत समिती अधिकारी ग्रामपंचायत असतील यांच्या समक्ष जर बैठक जर घेत असतील तर मला ती मान्य नाही. जी जनतेने मला निवडून दिलेला आहे त्या जनतेच्या समस्या मिटायला पाहिजे, जनता समोर पाहिजे. त्या समन्वय बैठकीमध्ये पूर्ण जनतेला अधिकार दिला पाहिजे आणि जनतेच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे, ही एक माझी विनंती आहे. म्हणजे ही बैठक सर्व जनतेसमोर झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे हा थोडक्यामध्ये. हा